नमस्कार, मी विशाल परदेशी. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आतापर्यंतच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालही येण्यास सुरुवात झाली आहे. जो बायडन यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे. इलेक्टोरल कॉलेजमध्ये बायडन यांना 85 मतं मिळाली आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प यांना 55 मतं मिळाली आहेत. आणि त्यामुळे सत्तेवर कोण येणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. भारतासाठी ट्रम्प यांची कारकीर्द संमिश्र ठरली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन बड्या देशांचे नेते एकत्र असल्याचा संदेश जगभरात पोहोचवला. अहमदाबादमध्ये 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत नमस्ते ट्रम्प कार्यक्रम पार पडला. उभय देशांमधील मैत्री आणि अजेंडा मांडण्याचं व्यासपीठ म्हणून या मेळाव्याकडे पाहिलं गेलं. तर मोदी यांच्यासाठी ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी हा मोठा कार्यक्रम केला गेला. लास वेगासच्या 22 मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी ट्रम्प समर्थकांकडून करण्यात आली. ही मतदान केंद्र वेळेत मंगळवारी सकाळी वेळेत न उघडल्यानं ही मागणी करण्यात आली. या भागात एकूण 125 मतदार केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलानं म्हणजेच ट्रम्प ज्युनियर यांनी या निवडणुकांच्या निकालांचा अंदाज नकाशाद्वारे सादर केला. आणि यामध्ये त्यांनी भारताच्या नकाशाबाबत मात्र मोठी चूक केली. त्यांनी सादर केलेल्या नकाशामध्ये जम्मू काश्मीर हा भारताचा नाही तर पाकिस्तानचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं. नोव्हेंबरला भारतीय हवाई दलात आणखी 3 राफेल लढाऊ विमानं सहभागी होणार आहेत. फ्रान्सहून उड्डाण केल्यानंतर हे 3ही राफेल विमानं जी न थांबता भारतात पोहोचतील. फ्रान्सचे एअरबेस ते गुजरातमधील जामनगरपर्यंत फ्रान्स एअर फोर्सच्या हवेत इंधन भरणारं विमान देखील सोबत येणार आहे. लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे नेपाळ दौऱ्यावरती जाणार आहेत. नरवणे यांचा हा 2 दिवसांचा दौरा असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेपाळ आणि भारत यांच्या सीमेवरून काही वाद सुरू आहेत आणि या वादांबाबत नरवणे चर्चा करण्याची शक्यता असून दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. ऑस्ट्रियामधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली. इसिसनं हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्हिडिओ जारी केला आणि या व्हिडिओत हल्ला करणाऱ्यानं आपलं अबू दुजाना असं नाव सांगितलंय. दहशतवाद्यांना हल्ला करण्याच्या अगोदर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. आफ्रिकन देश मालीमध्ये असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्यांवर फ्रान्सच्या हवाई दलाने जोरदार हल्ले सुरू केले. फ्रान्स हवाई दलाची मिराज लढाऊ विमानं आणि ड्रोन विमानांची ही कामगिरी आहे. मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल कायदाचे जवळपास 50 दहशतवादी ठार झालेत. बुर्किना फासो आणि नायजर जवळील सीमावर्ती भागात शुक्रवारी हा एअर स्ट्राईक करण्यात आला. आजपासून भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया नौदलादरम्यान बंगालच्या खाडीत युद्धाभ्यास करण्यात येणार आहे. चीनला जरब बसवण्यासाठी 4ही देश एकत्र आले. जम्मू काश्मीरमध्ये जवानांकडून धडाकेबाज कारवाया केल्या जातात आणि या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समोर आलंय. जून महिन्यात सर्वाधिक 49 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम राहावा यासाठी जागतिक गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या गोलमेज परिषदेत भारतातील आघाडीचे उद्योजक सहभागी होणार आहेत. मुंबईतील मेट्रो प्रकल्पावरून ठाकरे सरकारविरुद्ध मोदी सरकार असा वाद पेटला. केंद्राने ही जागा आपलीच असल्याचा दावा केल्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. तर महाराष्ट्राच्या 7-12वर दिल्लीचं नाव कोणी लावलं असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड प्रकल्पाची जागा आरेतून कांजूरमार्गला हलवली आहे आणि कांजूरमार्गमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र मंगळवारी केंद्र सरकारने ही जागा केंद्राची असून काम थांबवावे असे आदेश ठाकरे सरकारला दिले होते. कंगना रनौतच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. प्रसिद्ध लेखक गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. कंगनाने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर जावेद अख्तर यांच्यावरती आरोप केले. त्याला उत्तर देत जावेद अख्तर यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद अद्यापही संपलेला नाहीये. प्रसारमाध्यमं तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांवर टीका करत असतात. आरोप प्रत्यारोपांची ही मालिका अद्याप सुरू असून आता कंगनाने संजय राऊत यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना लांडग्यांचा कळप असा उल्लेख केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी असली पाहिजे ती म्हणजे अशोक चव्हाणांना समितीतून बाहेर काढण्याची, असं ट्विट निलेश राणे यांनी केलंय. अशोक चव्हाण यांना काही कळत नाही असं मी माझ्या अनुभवातून सांगतो असंही निलेश राणे म्हणालेत. उद्धव ठाकरेंप्रमाणे अशोक चव्हाण यांनाही सगळं आयतं मिळालं म्हणून विषय समजत नाहीत. या पदावर हुशार आणि आक्रमक व्यक्तीची गरज आहे असं निलेश राणेंनी ट्विट केलंय. निलेश राणे यांच्या ट्विटरच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलाय. नवी मुंबई पारसी खील डोंगर रांगात पर्यटन स्थळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईच्या शहराच्या हिरव्या पट्ट्यातील या डोंगर रांगांमध्ये अनेक धबधबे आहेत, मात्र त्याचा विकास न झाल्याने पर्यटकांना पावसाळ्यात या ठिकाणी जाण्यास बंदी असते. मात्र आता या धबधब्यांचा मनसोक्त आनंद नवी मुंबईकरांना घेता यावा यासाठी महानगरपालिका आणि वन विभागाने गौरीदेव पर्यटन स्थळाचा विकास हाती घेतला आहे. यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. देशभरात मागील 24 तासांमध्ये 46,254 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर 514 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत 53,357 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 83,13,877 वरती जाऊन पोहोचली आहे, तर 5,33,787 ऍक्टिव्ह केस आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा कमी होऊ लागली आहे. सलग तिसऱ्या दिवशी हजारांच्या आत रुग्णांची नोंद झालेली आहे. मंगळवारी 746 नवे रुग्ण आढळलेत, तर मृतांची संख्याही कमी झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आले, तरीही मास्क न लावता वावरणाऱ्यांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याचे पालिकेने ठरवलेलं आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या 5 लाख जणांवर कारवाई करण्याचं लक्ष्य नोव्हेंबर महिन्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल नागपुरात विमानाने त्यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी शहरातील पक्षाचे नेते नागपूर विमानतळावर जमले होते. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी आलेल्या आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, युवा नेता शिवानी दाणी यांच्यासह काही नेत्यांनी मास्क घातले नव्हते. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे देखील विना मास्क होते. आता महापौर संदीप जोशी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलं. मास्क न लावणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेनेही कारवाई करण्यास सुरुवात केली आणि यावेळी 20 प्रवाशांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान लोहमार्ग पोलीस आयुक्तांचे सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात सुधारलेला मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक आता पुन्हा घसरत असल्याचं दिसून येत आहे. मंगळवारी पुन्हा हवेचा स्तर घसरून वाईट स्तरावरती पोहोचला. थंडीची चाहूल, कोरडे वारे, वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गुणवत्ता निर्देशांक घसरला. कोरोनाच्या सावटाखाली येत असलेल्या दिवाळी सणात खुसखुशीत फराळाच्या चवीद्वारे सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या या अपेक्षेवर महागाईमुळे पाणी फिरलं जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या जिन्नसांसह खाद्यतेल, तूप, डालडा यांच्या किमतीतही वाढ झाल्याने यंदाचा फराळ महागण्याची शक्यता आहे. यंदा उन्हाळी सुट्टी, ऑनलाईन वर्ग, कोरोना रुग्णांचे सर्वेक्षण यामध्ये गेलेली असताना आता अखेर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळी सुट्टी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी घेण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये CET घेण्यात आली. परीक्षेदरम्यान एक दिवस मुंबईत वीज गेली, तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नव्हते. मुंबईत अंधेरी ते विरार 15 डबा लोकल प्रकल्पाचं काम डिसेंबर 2020 पर्यंत मार्गी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात पश्चिम रेल्वेवरील 15 डबा लोकल फेऱ्यांची संख्या 80ने वाढणार आहे. तर यात अंधेरी ते विरार बरोबरच चर्चगेटपासून सुटणाऱ्या फेऱ्या असतील. ही संख्या जवळपास 130 असेल. बीड जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी संजय कांबळे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मनमिळावा अधिकारी गेल्याने जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त करण्यात येते. उस्मानाबादमध्ये अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य करण्यात येत होतं आणि एक आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी पूजा मांडण्यात आली होती. तसंच जुन्या घरात मोठा खड्डाही खणण्यात आला होता. या ठिकाणांहून पोलिसांनी फावडे, लिंबू, अगरबत्ती इत्यादी साहित्य जप्त केलंय, तर 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चंद्रपूर नागपूर महामार्गावर येनसा गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला। ही घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। ही धडक एवढी जबरदस्त होती की बिबट्या जागीच ठार झाला। त्याच्या जबड्याला जबर दुखापत झाली होती आणि या अपघाताची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली। परभणीतील सोनपेठ तालुक्यातील वडगाव इथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटात संपूर्ण घर आणि घरातील 25 क्विंटल कापूस, सोयाबीनसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्यात। आग लागल्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी टळली। वाशिममध्ये पहाटे झालेल्या कार अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला। वाशिमहून पुण्याकडे जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर जवळ नदीच्या पुलाचा कठाडा तोडून कार खाली कोसळली आणि अपघातात कारमधील 2 युवक जागीच ठार झालेत। गणेश रमेश वाघ आणि ऋषिकेश आदमाने अशी त्यांची नाव आहेत। तर या अपघातात आणखी 2 जण गंभीर जखमी झाले। दौंड रेल्वे स्थानकावर डिझेलच्या टाक्यांमधून हजारो लिटर डिझेल रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाया गेले आणि ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली। मात्र रेल्वे अधिकाऱ्यांकडून ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र या प्रकरणाचा एक व्हिडिओ आता हाती लागला। नाशिक जिल्ह्यात 800 ते 1000 रुपयांनी कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। केंद्र सरकारने कांदा आयात केल्यामुळे कांद्याचा दर घसरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। काही दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवल्याने मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला होता आणि त्यानंतर लिलाव सुरू झाले आणि कांद्याला दरही चांगला मिळाल्याने शेतकरी सुखावला होता। मात्र आता पुन्हा एकदा कांद्याचे दर घसरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सरासरी कांद्याला 3,500 ते 4,500 रुपये क्विंटल मागे दर मिळतोय। नाशिक शहरात चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। सणासुदीच्या तोंडावर सारा बाजार हा चोरट्यांचा अड्डा झाला आहे। गेल्या 24 तासात 3 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या। दिवसेंदिवस शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना देखील वाढत असल्यानं महिला वर्गात भीतीचं वातावरण आहे आणि चोरी रोखण्यासाठी पोलीस आणि व्यावसायिकांमध्ये बैठक झाली आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात कांदा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झालेले असताना आता काही समाजकंटक पिकांना आगी लावत असल्याच्या घटनाही घडू लागल्यात। नारगावच्या तळवाडे इथे पिकांना आग लावल्याची घटना घडली। ज्ञानेश्वर घुगे या शेतकऱ्याने मक्याचे कंस काढून खळ्यात ठेवले असताना अज्ञात समाजकंटकाने त्यात आग लावली आणि तो पसार झाला। आगीत मका जळून खाक झाल्यामुळे घुगे यांचं मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। IPL सट्टा प्रकरणी सट्टेबाजांच्या म्होरक्याला गजाआड करण्यात औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय। मनोज दगडा असं अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजाचं नाव आहे। मोबाईलद्वारे IPL सामन्यांवर विविध एजंट्समार्फत हा सट्टा लावला जात होता। तसंच मनोज दगडा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाईल आणि सिम कार्ड खरेदी केले होते। आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली माथेरान मिनी ट्रेन पर्यटक आणि स्थानिकांसाठी सुरू होणार आहे। रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर मध्य रेल्वेनं 4 नोव्हेंबरपासून प्रथम अमन लॉज ते माथेरान दरम्यान 4 शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। लॉकडाऊनमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवा बंद होती। मात्र या लॉकडाऊनच्या काळात पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून सदुपयोग करण्यात आला। दोन्ही रेल्वेकडून 19 पादचारी पुलांचं काम पूर्ण करण्यात आलं। भाजप शासित राज्यांमधील महिला आणि दलितांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात चैत्यभूमी दादर इथे काँग्रेसचं धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। यंदा सोयाबीन पाठोपाठ कपाशीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। बोंडअळीमुळे कपाशीचं पीक होत्याचं नव्हतं झालं। या नुकसानीचे पंचनामे करत तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी आमदार समीर कोणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कपाशीची खराब बोंड देऊ केली आहे। साताऱ्यातील शेतकरी हनी ट्रॅपला बळी पडलाय। अमेरिकन सैन्यात मोठ्या पदावर असल्याचं सांगत लग्नाचा आमिष दाखवून अमेरिकन महिलेनं भारतातील श्रीमंत व्यक्तीला लाखोंचा चुना लावलाय। या महिलेची आणि साताऱ्यातील शेतकऱ्याची ओळख फेसबुकवर झाली आणि यानंतर आपल्या जाळ्यात उडून या महिलेनं शेतकऱ्याला तब्बल 40 लाखांचा गंडा घातला। दौंड तालुक्यात करकुम MIDC धोकादायक रासायनिक केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचं फाळकं तुटलं आणि त्यामुळे या भागात रासायनिक केमिकल रस्त्यावर सांडलं आणि या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारी उधळपट्टी समोर आली आहे। हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जैविक कचरा विल्हेवाट लावण्याची सुसज्ज यंत्रणा आहे।
मात्र तिचा वापर न करता एका खासगी संस्थेला लाखो रुपये देऊन या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आणि हा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात विचारणा केली असता रुग्णालय प्रशासन योग्य उत्तर देत नाही। त्यामुळे ही लाखोंची उधळपट्टी कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला। बँकेच्या स्वाईप मशीनचा गैरवापर करून परदेशी नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केला आणि या प्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथून एका महिलेसह 6 जणांना अटक करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड नगरपालिकेतर्फे खेड शहरातील अनधिकृत बांधकाम तसंच अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे। सोलापुरात तुरीच्या पिकांमध्ये गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आली आणि या प्रकरणी माढा पोलिसांनी बाबीमधील 2 शेतकऱ्यांवर कारवाई केली। यामध्ये जवळपास 6,69,500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला। 1.5 वर्षांपूर्वी लग्न झालेली 20 वर्ष विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच मुलीच्या घरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या मंडळींना मारहाण केली। औरंगाबादमध्ये शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले। दरम्यान विवाहिता अद्याप बेपत्ता आहे। पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले। दुसऱ्या टप्प्यातील 94 जागांसाठी सरासरी 55% मतदान झालं। राज्यातील राज्यपाल फग्गू चौहान, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव, एलजेपीचे नेते चिराग पासवान यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि या निवडणुकीत राघोपूरमधून तेजस्वी यादव, हसनपूरमधून तेजप्रताप यादव, चंद्रिका राय, बांकीपूरमधून शत्रुघ्न सिन्हाचे चिरंजीव लव सिन्हा, भाजपचे नितीन नवीन, प्युरल्स पक्षाच्या पुष्पम प्रिया, नंदकिशोर यादव निवडणूक लढवत आहेत। बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभांवर भर दिला। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि चिराग पासवान यांनी प्रचार सभांवर भर दिला। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे। लाखो मजूर भाऊ बहीण वेगवेगळ्या भागात भुकेने फिरत होते, पाण्याशिवाय फिरत होते आणि त्यावेळी त्यांच्या सरकारनं काही केलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे। बिहारमध्ये काँग्रेसचं सरकार नसतानाही काँग्रेसने या मजुरांना मदत केली असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। उत्तर प्रदेशातील जलौनमधील एका काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये एका तरुणीनं जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांच्यावर छेडछाडीचा आरोप केलेला आहे आणि हा आरोप लावत त्यांना मारहाण केलेली आहे। तसंच अनुज मिश्रा या तरुणीची माफी मागतायत, मात्र या तरुणीवर याचा काही परिणाम झाला नाही। ही तरुणी मिश्रा यांना मारहाण करतच राहिली तर या तरुणीकडून ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप अनुज मिश्रा यांनी केला। हरियाणातील पंचकुला परिसरात अवैध खाणकाम सुरू आहे आणि याविरोधात नागरिकांनी आंदोलन केलं। मात्र आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक घटना घडली। यात अनेक पोलीस जखमी झाले। पंचकुलामधील अवैध खाणकामाविरोधात गेल्या 4 दिवसांपासून नागरिकांचं धरणं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन बंद करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात होता आणि त्यामुळे आंदोलनकर्ते भडकले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि या दगडफेकीत डझनभर पोलीस जखमी झालेले। जखमी पोलिसांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मध्य प्रदेशातील रीवामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारा एक ट्रक पलटी झाला। गॅस सिलेंडरनं भरलेला हा ट्रक पलटल्यानंतर ट्रकला आग लागली याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवरती नियंत्रण मिळवलं। ट्रकला आग लागल्यामुळे काही तासांसाठी वाहतूकही थांबवण्यात आली होती आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमध्ये बर्निंग कारचा थरार नागरिकांनी अनुभवला। एका धावत्या कारला भीषण आग लागली होती आणि या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली। कारला लागलेली आग इतकी भीषण होती की या रस्त्यावरील वाहतूकही थांबवावी लागली होती। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवाची गोष्ट म्हणजे या कारमध्ये 5 जण होते। कारला आग लागताच ते उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। गाझियाबाद जवळील भोपरा या ठिकाणी एका झोपडपट्टीला भीषण आग लागली होती। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली आणि वारा असल्यामुळे ही आग वाढतच गेली। या आगीत जवळपास 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी जुन्या कपड्यांचं काम केलं जात होतं। या कपड्यामुळे आग भडकली। 6 तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या ठिकाणी पोलिसांनी 750 किलो गांजा जप्त केला आहे। ट्रकमधून हा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे।
दिल्लीत किमान तापमान 10 अंशांपर्यंत घसरलं असून ते मोसमातील आतापर्यंतचं कमी तापमान आहे। भारतीय हवामान विभागाने शहरात थंडीच्या लाटेचा इशारा दिला। ही लाट 1-2 दिवसात येऊ शकते। हवामान विभागाने सांगितलं की नोव्हेंबर महिन्यात गेल्या 5 वर्षांमधील सर्वाधिक थंडी दिल्लीत पडण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। गंगा दिवसाचं निमित्त साधत जनजागृती करण्यासाठी गंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। एकीकडे दिल्लीच्या वायू प्रदूषणात वाढ होत असतानाच आता नद्यांच्या प्रदूषणात वाढ होताना दिसते। दिल्लीतील यमुना नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली। पाण्यात सोडण्यात आलेल्या रसायनांमुळे पाण्यावर फेस पसरला। एकीकडे दिवाळी फराळांचं साहित्य महाग होत असताना डाळींच्या किमती कमी झालेल्या आहेत। डाळींच्या किमती 15 ते 20% कमी झालेल्या आहेत। सरकारनं 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत तूर डाळ आयात करण्याचा कालावधीही वाढवला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून थोडा दिलासा मिळणार आहे। IPL 2020च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला 10 गडी राखून पराभूत केला आणि प्लेऑफ्समध्ये दिमाखात प्रवेश केला। कायरन पोलार्डने 41 धावा करत मुंबईला 149 धावांपर्यंत मजल मारून दिली आणि या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं। सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान सहा या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला। हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मानं झहीर खानला मागे टाकले। संदीप शर्मानं मुंबईचे सलामीवीर रोहित आणि डी कॉक या दोघांनाही संदीप शर्मानेच माघारी धाडलं आणि यासोबतच 53 बळींसह संदीप पॉवर प्लेच्या षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलाय। 52 बळी घेत यादीत अव्वल असलेल्या झहीर खानला त्यानं मागे टाकलं। प्लेऑफ्समध्ये गुरुवारी मुंबई विरुद्ध दिल्ली आणि शुक्रवारी हैदराबाद विरुद्ध बंगळुरू असे सामने रंगणार आहेत। पहिल्या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे, तर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील विजेत्याशी खेळेल। त्यातून अंतिम फेरीतील दुसरा संघ निवडला जाईल। मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मानं पूर्णपणे तंदुरुस्त असल्याशिवाय इंडियन प्रीमियर लीगच्या बाद फेरीतील लढतींमध्ये खेळण्याची जोखीम पत्करू नये। त्याला कारकिर्दीत बराच मोठा पल्ला गाठायचा असून भविष्याच्या दृष्टीने रोहित शर्मानं निर्णय घ्यावा अशी सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली आहे। सचिननं ट्विटरवर सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू विजय शंकर थोडक्यात वाचल्याचा फोटो शेअर केला आहे। यात सचिन तेंडुलकर यांनी ICC आणि अन्य सर्व देशांमधील क्रिकेट बोर्डांना फलंदाजांसाठी हेल्मेट सक्तीचं करण्याबाबत विनंती केली आहे। नियम लवकरात लवकर क्रिकेटमध्ये लागू करावा असंही सचिन तेंडुलकरनं म्हटलंय। दक्षिणात्य सिनेमाच नव्हे तर इतर राज्यांमधील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा सुपरस्टार प्रभास सध्या त्याचा अपकमिंग सिनेमा राधेश्याममुळे चर्चेत आहे। यामध्ये पूजा हेगडे प्रभाससोबत मुख्य भूमिकेत आहे आणि आता या सिनेमातील आणखी एका अभिनेत्रीबाबत माहिती समोर येते। ही अभिनेत्री प्रभासची क्रश होती। सलमान खानच्या मैंने प्यार कियामध्ये प्रमुख भूमिका साकारणारी भाग्यश्री राधेश्याममध्ये प्रभासच्या आईची भूमिका साकारणार आहे। आणि यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।